नमस्कार, मी जिजाऊ बोलते. आज माझं कार्य अजूनसुद्धा जिवंत आहे. मला अभिमान आहे त्या शिवरायांच्या आई होण्याचं, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्ष सत्यात उतरवलं. ते म्हणजे शिवाजी महाराज. मी शिवबाला तलवारीचेच नाही तर धर्मरक्षण, स्वाभिमान आणि न्याय यांचे धडे दिले. आई फक्त जन्म देत नाही तर ती संस्कार देते, विचार देते आणि इतिहास घडवते. माझं जीवन, त्याग आणि धैर्य इतिहासासाठी समर्पित होते. आणि आजच्या दिवशी मी एकच संदेश देईन की प्रत्येक आईला सांगावंसं वाटते की आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या आणि त्यांच्यामध्ये चांगले विचार रुजवा, कारण त्या विचारांनीच एक चांगलं व्यक्तिमत्व घडत असतं. मित्रांनो, मी जिजाऊ. मी शरीराने नसेल परंतु माझ्या विचारांनी आज सुद्धा तुमच्या आमच्या मनात जिवंत आहे. याचा मला अभिमान आहे. चला, आजच्या या माझ्या स्मृतिदिनी तुम्हाला मी माझी कथा सांगणार आहे. काळ बदलला, वेळ बदलली, परंतु आईचं कर्तव्य कधीच बदललं नाही. जन्म शिंदखेड राजा येथे झाला आणि माझ्या वडिलांचं नाव लखुजी जाधव. लहानपणापासूनच मी अन्याय, अत्याचार, दुःख पाहिले, लोकांचे हाल पाहिले. तेव्हापासून मी माझ्या मनात स्वप्न बांधलं की स्वराज्य मिळवलं पाहिजे. माझं लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झालं. त्यावेळी परकीय सत्तांचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण होते. परकीय सत्तांचे राज्य होते. त्यावेळी अन्याय, अत्याचार आणि स्त्रियांचं अस्तित्व संकटात होतं. स्त्रियांचा सन्मान, धर्म, संस्कृती हे सर्व संकटात होते. अशा काळात मला एक पुत्र झाला आणि माझं स्वप्न होतं की माझा जो पुत्र राहील तो पुत्र फक्त माझा पुत्र नसावा, तो जनतेचा, रयतेचा राजा असावा. त्याने जनतेच्या संकटाशी मात करायला हवे, जनतेला न्याय देणारा असावा. मी शिवबाला श्रीकृष्णाची बुद्धिमत्ता, रामाचे न्यायप्रियता, रामाचं आदर्श, भीमाचं कर्तृत्व आणि अर्जुनाची एकाग्रता या विषयावर त्याला संस्कार देत असे. आणि मी शिवबांना नेहमी सांगत असे की शिवबा, तलवार मोठी नाही तर न्याय मोठा आहे आणि शक्ती मोठी नाही तर सत्य मोठे आहे. शिवबा जसजसा मोठा होत गेला तसं त्याच्या मनात स्वराज्याबद्दलची आत्मीयता वाढत गेली. तेव्हा अनेकांना स्वराज्याचे स्वप्न हे खोटे वाटत होते, परंतु तेव्हा मी माझ्या शिवबाच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न जिवंत पाहत होते. जेव्हा तोरणा किल्ला जिंकला तेव्हा माझ्या डोळ्यात आनंद अश्रू होते, कारण तो फक्त एक किल्ला नव्हता तर स्वराज्याच्या स्वप्नांचं प्रतीक होतं. मी शिवबांना शिकवलं की स्त्रियांचा सन्मान करा, त्यांचा आदर राखा, धर्माचे रक्षण करा आणि रयतेला सुखी ठेवा, आपल्या कुटुंबासारखे माना. याच भावनेतून शिवरायांनी स्त्रियांना मान, सन्मान, आदर दिला आणि न्यायाला सर्वोच्च स्थान दिले. आईचे सामर्थ्य किती मोठे असते हे जगाने माझ्या आणि शिवबाच्या नात्यातून पाहिले. मित्रांनो, आई फक्त मुलाला वाढवत नसते तर ती भविष्यातील समाज घडवत असते. आणि तेच मी सर्व माता भगिनींना सांगू इच्छिते की प्रत्येक आईला सांगते की तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या, कारण वैभवापेक्षा चांगले संस्कारच हे आपल्या मुलांना चांगला एक देशाचा नागरिक बनवायला शिकवत असते. पण चांगले संस्कारच हे आपले वैभव असते.
म्हणून मी जिजाऊ आजच्या युवकांना सुद्धा माझा संदेश आहे की काहीतरी आपल्या कुटुंबासाठी चांगलं करायला शिका. समाज घडवण्यासाठी योगदान द्या. आलेल्या अडचणींना न घाबरता तोंड द्यायला शिका. त्यातूनच समाज चांगला घडत असतो. मित्रांनो, यश कधी एका दिवसात मिळत नाही, परंतु प्रामाणिकपणे जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला यश मिळत असतं. माझा स्मृतिदिन केवळ एका व्यक्तीची आठवण नाही, तर देशप्रेम, मातृत्व, संस्कार, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम यांचे प्रतीक आहे. त्यांची आठवण आहे. आज मी तुमच्यात नसेल, परंतु जेथे प्रेम आहे, संस्कार आहे आणि स्वाभिमान आहे, तेथे मी जिवंत आहे. तर मग आपण सर्वजण एक संकल्प करूया. स्वतःमध्ये चांगले विचार रुजू आणि शिवरायांसारखे आणि जिजामातांसारखे चांगल्या त्यांच्या सांगितलेल्या विचारांवर चालूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त माझं त्यांना अभिवादन. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू.